अगं आजोबा सांगत होते की भाईला केनियातून ऑफर आली जॉबची. यांच्या मित्राच्या वडिलांनीच दिली ऑफर. मस्त. मग काय, यांचं कुठे कधी ठरलेलं असतं. सतत मन तळ्यातळी म्हण, ठाम निर्णय नाहीच. ए काय ग, भाई घराशी खूप अटॅच्ड आहे ग म्हणून. पण तो होईल तयार. आणि हो, आपल्या प्रथमेश बुवांचं काय म्हणणं आहे? हा, रोज एक नवीन विमानाचं चित्र बाबाच्या हातात असतं दिलेलं. विमान हवंय म्हणे त्याला, आणि खेळण्यातलं नाही, खरं खुरं विमान. बाप रे. सध्या दोघांच्याही तासन तास विमान या विषयावर चर्चा चाललेली असते. काय आहेत कुठे राजे? क्लासला गेलाय. क्लासवरनं अलीकडे घरी यायचंच नसतं. गुड. पाण्यात नवीन नवीन प्रयोग करायचे असतात त्याला. पाण्यात? अगं अलीकडे प्रथमेश स्विमिंगच्या क्लासला जातो ना. स्विमिंग? अगं पण राधावेनी तो तर. माहितीये मला प्रिया, प्रथमेश खूप घाबरायचा ना पाण्याला. पण प्रिया, हाच प्रथमेश एक फास्ट स्विमर बनलाय. काय सांगतेस काय वहिनी? हो प्रिया, आता याला काय म्हणायचं मला सुद्धा समजत नाही. पण त्याचे कोच मला म्हणत होते की इतकी फास्ट इम्प्रूव्हमेंट मी आजपर्यंत कुठल्याच मुलामध्ये पाहिली नाही. यू वोंट बिलीव्ह प्रिया, त्याचं हे स्विमिंग करणं त्याचे कोच श्वास रोखून पाहत असतात. मला एकदा म्हणाले सुद्धा ते, प्रथमेशचं हे स्विमिंग करणं म्हणजे गॉड गिफ्ट आहे. मी आपल्या गमतीनं त्यांना म्हणाले, मागच्या जन्मी मासा असेल. मासा नाही, मनीषा. तू सांगणार आहे काय करायचं आपण? माझी तर झोपच उडाली आहे. काय येत्या 2 दिवसात काही घडू शकतं असं म्हणतात. हे तसं काही झालं तर काय करायचं आपण? काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये आई. आणि पोलीस चौकशीला सामोरं जायचं म्हणजे काही भयंकर गोष्ट नाहीये बाबा. आपल्याला पोलिसांना सहकार्य करायला हवंच ना. पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे हे मलाही कळतं, आणि आपण सहकार्य करणारच आहोत. पण मला त्या सरंजामाची खात्री वाटत नाही. तो नीच माणूस आहे. या चौकशीच्या पडद्याआड राहून तो काहीही करू शकतो, ज्याचा आपल्या सगळ्या कुटुंबाला मनस्ताप होऊ शकतो. आणि जो मनस्ताप आपण एकदा भोगलाय. आणि चंदू, हे सगळं पोलीस चौकशी, कोर्ट कचेऱ्या याची तुला माहिती आहे रे, म्हणून तू म्हणतोस हे काही भयंकर नाही. पण बाबा आणि प्रिया कसं तोंड देतील याला? आई अगं, तुम्हाला वाटतं ना तेवढे लेचे पेचे नाहीयेत आजोबा आणि प्रिया. खंबीर आहेत दोघंही. बाबा ते करतील सगळं हँडल. मला खूप काळजी वाटते रे. तुम्ही त्रास करून नका घेऊ. हा बाबा, आजोबांना आणि प्रियाला आपण एकटे जाऊ देणार आहोत का? मी स्वतः असेन ना बरोबर. आपण सगळे मिळून या प्रसंगाचा सामना करणार आहोत ना. अरे पण चंदू बाबा, मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सरंजामे काहीतरी करतील अशी भीती तुम्हाला का वाटतीये? काहीही करणार नाहीत ते. तुम्ही खरंच काळजी करू नका.
विश्वास ठेवा माझ्यावर. आजोबा पुन्हा एक प्रश्न. कसला प्रश्न बाहुली? आजोबा आपला प्रथमेश पट्टीचा पोहणारा झालाय. अगं मग चांगली गोष्ट आहे, त्यात प्रश्न पडण्यासारखं काय आहे? आजोबा प्रथमेशला 1 महिन्यापूर्वीपर्यंत पाण्याची प्रचंड भीती वाटत होती. बरं मग? त्याच्या स्विमिंग मधली इम्प्रूव्हमेंट बघून त्याचे कोच म्हणाले की हे ह्याला मिळालेलं गॉड गिफ्ट आहे. पण आजोबा मला असं वाटतं की याचा संबंध त्याच्या गतजन्माशी आहे. गतजन्म? तू म्हणतेस त्यात तथ्य असेल तर प्रथमेशला पाण्यापासून धोका आहे. आजोबा पण पट्टीच्या पोहणाऱ्याला पाण्याची भीती? इतिहासाची पुनरावृत्ती होते बाहुली. गोदा ही मनीषा असेल असं आपण मानलं आणि मनीषाचा पुढचा जन्म प्रथमेश असेल असा आपण अंदाज धरला तर प्रथमेशला पाण्यापासून धोका संभवतो, कारण मनीषाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला होता. तो बालपणीच झाला होता. एक अपघात नव्हता तो. तिला सुलेखानं पाण्यात बुडवून मारलं होतं असं मनीषाच्या आईचं म्हणणं आहे. विचित्र योगायोग आहे. सुलेखा आणि मनीषाच्या जन्माची तारीख एकच. त्याचा संबंध प्रथमेशशी जोडला तर घडणाऱ्या घटना विधिलिखित नाहीत ना, हे तपासून घ्यायला हवं. आजोबा म्हणजे सुलेखापासून आपल्या प्रथमेशला? भूतकाळ आपल्याला हेच दर्शवतोय बाहुली, आणि भविष्य काळात काय वाढवून ठेवलंय हे माहित नाही. पण तसं न घडू देण्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, आणि तसे संकेत आपल्याला मिळालेले आहेत. श्रीराम 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 श्रीराम. कालपासून खूपदा फोन ट्राय करत होतो मी तुझा प्रिया, पण प्रिया प्रिया काय झालं? भाई विक्रांत भोसलेच्या जागी इन्स्पेक्टर वझलवार आलाय. विक्रांत आणि अभिमानच्या केसच्या संदर्भात जबानी घ्यायला येणार आहे घरी. आणि विक्रांत भोसलेचं नाव निघालं की आपल्या घरात आधी विक्रांतशी बोलू नकोस, त्याच्याशी मैत्री ठेवू नकोस असं मला सांगायचंय.
आता पोलिसांसमोर माझी त्याच्याशी ओळखच नाही असं सांग म्हणाले. अरे एकीकडे तुम्ही सत्य आणि सचोटी यांचे धडे शिकवणार आणि दुसरीकडे आपल्या सोयीप्रमाणे सगळं बदलायचं आहे. अगं शांत हो ना. मला तुझी बाजू पटतीये आणि आता मी त्यांची बाजू घेतोय असं कृपया समजू नकोस. अगं तुझ्याकडे कोणी बोट दाखवायला नको म्हणून असं वागत असतील ते. अरे पण म्हणून स्वतःला सेव्ह करण्यासाठी मी इतकं मोठं खोटं कसं बोलू? बाळकाका प्रकरणातला प्रमुख आरोपी फरार आहे. सुलेखा तर अदृश्य आहे असे वागतायत पोलीस. आणि चोर सोडून संन्याशाला सुळे देण्याचा प्रकार चाललाय. शांत हो ना प्रिया. मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे. आधीबद्दल तुझा जो अंदाज होता ना तो खरा ठरलाय. म्हणजे बाळकाकाच्या केस संदर्भात माझ्याशी बोलताना तो सुलेखाबद्दल बोलला. काय? सरंजाम्यानं हादरवू शकेल असा एक हुकमी एक्का आहे माझ्याकडे. सुलेखा. भाई, आर यू शुअर? त्यावेळी मला आश्चर्य वाटलं पण मी फारसं लक्ष नाही दिलं त्याच्याकडे. मला वाटतच होतं भाई. भाई यावरून खूप काही सिद्ध होऊ शकतं. खूप काही घडू शकतं. जस्ट वेट अँड वॉच. बस आणखीन थोडे दिवस आणि सुलेखा लॉकअप मध्ये असेल. शुभ्रा, शुभ्रा मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. प्रिया आपण जरा नंतर बोलूया का? अगं स्वप्नीलचा फोन आला होता म्हणून मी शोधाशोध करते. तुला काय शोधायचं तर नंतर शोध ना शुभ्रा. प्लीज मला महत्त्वाचं बोलायचंय ग. प्रिया अगं खूप महत्त्वाचं काम आहे त्याचं. नाही झालं तर खूप प्रॉब्लेम होईल त्याचा. काय शोधतेस एवढं? अगं एक सीडी आहे. सीडीच ना. मी स्वप्नीला काय सांगायचं ते नंतर सांगेन पण माझं आधी ऐक ना तू. खूप महत्त्व. अगं ही सीडी नाही काय एवढं त्या सीडीत? अगं खूप मोठा बिझनेस प्रपोजल आहे वॉर्डन अँड कंपनीचं. कुठलं? वॉर्डन अँड कंपनीचं. आदिनाथ बहुतेक ती सीडी घरी घेऊन आलेत आणि आता सापडत नाहीये. मी म्हटलं ते यायच्या आत शोधून ठेवावी. कदाचित त्यांची चिडचिड त्याच्यामुळेच होत असेल. सुलेखाच्या घरी छापा मारल्यानंतर आम्हाला जी सीडी मिळाली त्याच्यामुळे आम्हाला जे बिझनेस प्रपोजल मिळालं. अगं खूप मोठा बिझनेस प्रपोजल आहे वॉर्डन अँड कंपनीचं. प्रिया तू वॉर्डन आणि कंपनी हे नाव ऐकलंयस? वॉर्डन अँड कंपनी विषयी काही माहिती आहे तुला? का? जी व्यक्ती सुलेखाच्या घरात ही सीडी विसरली त्या व्यक्तीने या कंपनीकडे एक मोठं प्रपोजल दिलं होतं. नाही म्हणजे तुला हवं असेल तर मी माहिती काढून देतो. सॉफ्टवेअरच्या बिझनेसमध्ये असून सुद्धा वॉर्डन अँड कंपनीबद्दल माहीत नाही. सुलेखाचा पत्ता ठाऊक असणाऱ्या दोन व्यक्ती आहेत. तो किंवा ती. परवा विक्रांत सांगून गेला. कोड्यात टाकून गेला तर कुठं जाऊन लपलाय कोणास ठाऊक. सकाळपासून फोन लावतोय लागत नाहीये. साहेब नका एवढा विचार करू. हा विचार नको करू तर काय करू. आणि विचार नको करू म्हणजे डोक्यात मुंग्यांचं वारूळ साचलंय.
तुला काय वाटतं एवढा तो बडबडून गेला त्याला नावं ठाऊक नसतील? साहेब, त्याची खात्री पटली नसेल म्हणून तुम्हाला तो बोलला नसेल. ठीक आहे, पण हाफ चड्डीत असल्यापासून मी ओळखतो विक्रांतला. त्याला नावं माहीत असणारच. ओठांपर्यंत आली होती परवा, गिळली त्यानं ती. ठीक आहे, तू सांग कधीपर्यंत कळतील मला ती नावं? मी माणसं कामाला लावतो आणि माणसं गेली खड्ड्यात. एक छटाक पोरगी सापडत नाही आपल्याला. आपण काय परमेश्वर, या वेळेला सगळी माहिती मला तुझ्याकडून हवी आहे. मिळेल, सगळी माहिती मिळेल साहेब. या परमेश्वरचं लक्ष सगळ्यांवर आहे. तुम्ही सुलेखावर नजर ठेवायला सांगितली होती, पण मधल्या काळात एक कानावर बातमी आली. काय? सध्या पूनम शास्त्री आणि आदिनाथ शास्त्री यांच्या भेटी वाढल्या आहेत. शजय, या दोघांपैकी कोणी नसणार मला माहिती आहे साहेब. पण अरे पांढर पेशे शास्त्री हे पोलिसांची नजर चुकवून आपण सुलेखापर्यंत पोहोचू शकलो नाही, पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, आणि हे पांढर पेशे शास्त्री तिच्यापर्यंत पोहोचणार. सशाचं काळीज असणारे शास्त्री लोक. हे नाही, पण ती पोचली असेल तर एक जुना प्रियकर आणि दुसरी सख्खी बहीण. नाही, तरी मला नाही वाटत. या सगळ्यावरून मला एकच वाटतंय की ही सगळी माहिती असणारी एखादी तरी व्यक्ती सतत विक्रांतच्या संपर्कात असणार, जिचं नाव घ्यायला तो एकतर घाबरतो किंवा त्याला लाज तरी वाटते. ठीक आहे, एक काम करा, विक्रांतच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्या जवळच्या व्यक्तींवर पाळत ठेवा. इत्तमभूत माहिती हवी आहे मला त्याच्या आसपास वावरणाऱ्या सगळ्या जवळच्या माणसांची. कळलं? ठीक आहे साहेब. निघा आता तुम्ही. पोलिसांना सापडलेली वॉर्डन अँड कंपनीची सीडी दादाची आहे. ती सीडी पोलिसांना सुलेखाच्या पुण्याच्या घरात सापडली. म्हणजे दादा सुलेखाच्या संपर्कात आहे. म्हणजे ममांचं म्हणणं खरं आहे. दादा आणि पूनम काकू सुलेखाला भेटतात. या सीडी बद्दल पोलिसांना कळलं तर पोलीस दादाला, हे शुभ्राला सांगू का मी? नाही, नको. तिला कसं सांगू? शुभ्राला हा धक्का सहन नाही होणार. प्रिया, प्रिया, काय ग, कसल्या विचारात आहेस? नाही, काही नाही. बरं, काय म्हणत होतीस तू मगाशी? अगं, ती सीडी शोधण्याच्या नादात तुझ्याशी बोलूच शकले नाही, आणि एवढं करून नाहीच मिळाली ती सीडी. कोणास ठाऊक कुठे ठेवली आहे यांनी. नाही मिळाली ना? नाही ना. बरं, ते जाऊ दे. तू काय म्हणत होतीस? नाही नाही, काही विशेष नाही. शुभ्रा, मी जरा. प्रिया, अगं